नमस्कार. आज आपण अशा एका समस्येवर बोलणार आहोत, ज्या समस्येमुळे दररोज लाखो तरुण आपली स्वप्न जिवंतपणे मारून टाकतात. ती समस्या म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुमच्या आजूबाजूला बघा किंवा स्वतःच्या मनाला विचारून बघा. आपण किती वेळा स्वतःला हे सांगून थांबवतो की अरे, माझ्याकडे भांडवल असतं ना, तर मी हा मोठा बिझनेस सुरू केला असता. माझ्याकडे भारी कॅमेरा असता ना, तर मी मोठा यूट्यूबर झालो असतो. माझ्या बापाकडे पैसे असते ना, तर आज मी कुठल्या कुठे असतो. पण मला प्रामाणिकपणे सांगा, ही खरी अडचण आहे की फक्त एक सोयीस्कर बहाणा? आज खिशात पैसे नाही आहेत म्हणून तुम्ही थांबला आहात, की मनामध्ये लढण्याची ताकद नाही आहे म्हणून पैशांचं कारण पुढे करतायत? या जगातल्या एका कटू सत्याचा स्वीकार करा. पैसा कधीच चालून आपल्याकडे येणार नाही, जोपर्यंत तुम्ही पहिली पायरी टाकत नाही. जर तुम्ही पैशांची वाट पाहत बसलात ना, तुम तर तुमचं पूर्ण आयुष्य फक्त वाट पाहण्यातच निघून जाईल. अनेकांना वाटतं की बिझनेस सुरू करायला किंवा करिअरमध्ये काहीतरी मोठं करायला लाखो रुपयांची गरज असते. पण इतिहास चाळला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. ज्यांनी या जगात साम्राज्य उभं केलं, ते सुरुवातीला करोडपती नव्हतेच. जेव्हा खिशात पैसा नसतो ना, तेव्हा एक जादू होते. कोणती जादू? माणसाचा मेंदू सर्वात जास्त ॲक्टिव्ह होतो. जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसा असतो, तेव्हा तुम्ही विचार न करता पैसे फेकून काम करून घेता. पण जेव्हा पैसे नसतात, तेव्हा तुमची बुद्धी, तुमची क्रिएटिव्हिटी आणि तुमची जिद्द पणाला लावता. पैसा नसणं ही मर्यादा नाही, ते एक वरदान आहे. कारण तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. आणि ज्या माणसाकडे गमावण्यासारखं काही नसतं, त्याला हरवण्याची ताकद या जगात कोणामध्येच नसते. तुम्ही आज गरीब घराण्यात जन्माला आलात, यात तुमचा काहीच दोष नाही, कारण ते तुमच्या हातात नव्हतंच. पण जर तुम्ही पैशांअभावी काहीच न करता गरीब म्हणून आणि अपयशी म्हणून मरत असाल ना, तर तो 100% तुमचा आणि तुमचाच गुन्हा असेल. चला, आज पैशांचा हिशोब बाजूला ठेवूया. तुमच्याकडे बँक बॅलन्स नाही आहे ना, ठीक आहे. पण मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगते, ज्या आज तुमच्याकडे आहेत आणि ज्याची किंमत जगातल्या कोणत्याही पैशांपेक्षा जास्त आहे. पहिली गोष्ट ती म्हणजे आहे वेळ. जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाला विचारून बघा, तो त्याचे सगळे पैसे देऊन गेलेला 1 सेकंद विकत घेऊ शकतो का? नाही. पण आज तुमच्याकडे 24 तास आहेत. या 24 तासात तुम्ही काय कराल? रील्स स्क्रोल कराल की तुमचं ज्ञान वाढवाल? वेळ हेच तुमचं पहिलं भांडवल आहे. दुसरी गोष्ट ती म्हणजे ऊर्जा आणि आरोग्य. तुमच्या शरीरात सळसळतं रक्त आहे. तुमच्याकडे ऊर्जा आहे. दिवस रात्र एक करून कष्ट करण्याची ताकद या वयात जेवढी असते, तेवढी कधीच नसते. ही ऊर्जा पैशाने विकत मिळत नाही. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे इंटरनेट आणि स्मार्टफोन. आज तुम्ही हा व्हिडिओ कशावर पाहताय? एका स्मार्टफोनवर, ज्याच्यावर इंटरनेट आहे, बरोबर ना? तर मित्रांनो, हा फक्त फोन नाही आहे, हे एक विद्यापीठ आहे. हा एक बिझनेस हब आहे. आजच्या काळात शिकण्यासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी कॉलेजच्या मोठ्या फीज भरण्याची गरज नाही आहे. यूट्यूब, गुगलवर जगभरातील ज्ञान मोफत उपलब्ध आहे. मग मला सांगा, खरोखरच तुमच्याकडे भांडवल नाही आहे, की जे भांडवल निसर्गाने दिलं आहे त्याचा योग्य वापर करण्याची दानत तुमच्यामध्ये नाही आहे? आता तुम्ही म्हणाल, तुमचं बोलणं पटलं. पण पैसा नसेल तर नक्की करायचं काय? सुरुवात कुठून करायची? तर याचे 3 सोपे नियम लक्षात ठेवा. नियम 1, जर पैशांचं भांडवल नसेल तर कौशल्याचे भांडवल उभे करा. तुम्हाला काय येतं? व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, कोडिंग, सेल्स की चांगलं बोलणं? जे येते त्यात मास्टर व्हा. जर काहीच येत नसेल तर आजच यूट्यूबवर मोफत शिकायला सुरुवात करा. लोक तुमच्या पैशाला नाही, तुमच्या कौशल्याला किंमत देतात. त्यानंतर नियम 2,
कोणताही बिझनेस सुरू करताना आधी उत्पादन बनवण्याच्या फंद्यात पडू नका, कारण तिथे पैसा लागतो. त्याऐवजी सर्व्हिस द्या. समजा तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा आहे, तर स्वतःचं दुकान डायरेक्ट टाकू नका. आधी होलसेल कपडे सोशल मीडियाद्वारे कमिशनवर विकायला सुरुवात करा. शून्य गुंतवणूक, नफा 100%. त्यानंतर नियम 3, म्हणजेच सुरुवातीला जो काही छोटा मोठा नफा होईल तो स्वतःवर खर्च न करता पुन्हा कामात गुंतवा. यालाच बूटस्ट्रॅपिंग असे म्हणतात. तर तुम्हाला बूटस्ट्रॅपिंग करायला हवं आहे. चैनीच्या गोष्टी बाजूला ठेवा. जोपर्यंत तुमचा बिझनेस स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत एक एक रुपया जपून वापरा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शून्यातून पैशांशिवाय प्रवास सुरू करता ना, तेव्हा रस्ता सोपा नसतो. लोक तुमच्यावर हसतील, नातेवाईक टोमणे मारतील. बघा, आला मोठा उद्योगपती, खिशात काही नाही आणि बघा करोडपती होण्याचे स्वप्न बघतोय. त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला अपयश देखील येईल. कधीकधी खूप एकटं वाटेल, रात्री झोप येणार नाही, डोक्यात विचारांचे चक्र चालू असेल की मी योग्य करतोय की चुकीचं. पण अशा वेळी स्वतःला एकच गोष्ट सांगायची, मी शून्यात होतो, आज नसेल काही माझ्याकडे, पण उद्या सगळं काही असेल माझ्याकडे. मित्रांनो, परिस्थिती माणसाला बनवत नाही, तर माणूस परिस्थितीला बदलतो. आज जर तुम्ही थांबलात तर तुमची परिस्थिती जिंकायची सोडून द्या. ती तुम्हाला चिरडून टाकेल. वाघाची शिकार करायची असेल तर पिंजऱ्यात बसून चालत नाही, जंगलात उतरावं लागतंच. पैशांची कमतरता हे तुमचं कारण असू शकतं, पण ते तुमचं शेवटचं नशीब असू शकत नाही. म्हणून सांगते, आता खूप झालं. रडणं बंद करा, बहाणे देणं बंद करा. उठून उभे राहा. तुमच्याकडे जे काही आहे, जशी काही परिस्थिती आहे तिथूनच सुरुवात करा. परफेक्ट वेळेची वाट बघू नका, कारण परफेक्ट वेळ कधीच येत नसते, ती आणावी लागते. पहिलं पाऊल टाका, चुका करा, शिका, पुन्हा उभे राहा, पुन्हा नडा. एक दिवस असा येईल जेव्हा तुमचे आजचे दिवस फक्त एका मोठ्या यशाची कहाणी म्हणून लोक ऐकत असतील. जर या व्हिडिओमुळे तुमच्या मनात, तुमच्या रक्तात एक वेगळीच ऊर्जा जर निर्माण झाली असेल, तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक मित्र किंवा मैत्रिणीपर्यंत पोचवा, जो पैशाचे कारण सांगून घरात बसलाय. जाता जाता एकच सांगेन, खिशात पैसा नसला तरी चालेल, पण डोळ्यात मोठी स्वप्न आणि ती पूर्ण करण्याची जिद्द नक्कीच असायला हवी. तुम्ही तुमची सुरुवात कधी करताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.